इर्मिया 33 आहे आणि तिसरं वचन आपण पाहूया. इर्मिया 33:3 आपल्या सर्वांचं पाठ आहे. पुन्हा एकदा प्रवेश आपण काय करू ते आपण पाहूया. इर्मिया 33:3 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गमन गोष्टी तुला सांगेन. देवापासून शेवटची करत प्रभू दयाळ परमेश्वरा जेवढचे तुला दिलं याबद्दल धन्यवाद देतो. तू आमच्या संगती होते बाबा. तू आमच्या प्रत्येकाला स्पर्श करा देवा. वचन प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जावं आणि प्रभू प्रत्येकाला आध्यात्मिक आरोग्य प्राप्त होऊन प्रभू द्या. येशूच्या कृपेवर प्रार्थना करतो म्हणून हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे. जर आम्हाला उत्तर पाहिजे आम्हाला काय करायला पाहिजे? देवाला हाक मारली पाहिजे. आणि तो परमेश्वर जो आहे सत्यवचन आहे त्याचं वचन सत्य आहे आणि तो म्हणतोय की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे. हालेलुया. आणि जेव्हा आम्ही त्या प्रभू परमेश्वराला हाक मारतो तेव्हा तो म्हणतो की मी तुला उत्तर दे. तो उत्तर देणारा देव आहे. त्याला हाक मारण्याची गरज आहे आणि जेव्हा हाक मारतो तेव्हा तो कधीही आपल्यापासून पुढे जात नाही. हालेलुया. आपण पाहतो की पवित्रशास्त्रामध्ये एक आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. भीक मागत होता आणि त्याने पाहिलं की रस्त्यावरून येशू ख्रिस्त चालले. ऐकलं होतं त्याने ऐकलं येशू ख्रिस्त रस्त्यावरून चालले. त्याने विचारलं काय चाललंय? कसली गडबड आहे? लोक सांगतात की येशू नास्तेला जवळून चालले. जेव्हा त्याने ऐकलं येशू नास्तेला चाललाय तेव्हा तो शांत नाही होता. तर काय म्हटलं माहिती का? अहो येशू चाललं ते कुठलं माझ्यावर आहे. आणि जेव्हा त्याने येशूला हाक मारले तेव्हा पुष्कळ लोकांनी त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. जसं मी हाक मारतो तेव्हा पुष्कळ लोक आम्हाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवाची काही आम्ही त्याला हाक मारावी आणि तो म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि जेव्हा त्या आंधळ्या ठिकाणी येशूला हाक मारले तेव्हा काय झालं माहिती का? येशू एक पाऊलही पुढे गेला. त्याच ठिकाणी थांबला आणि काय म्हटला? त्याला माझ्याकडे आला. आता ज्यावेळेस त्याने येशूला हाक मारले त्यावेळेस लोक त्याला गप्प होते म्हणजे ओरडू नकोस, हाक नको, मला शांत बस. पुष्कळ आम्हीच आमच्या जीवनामध्ये जेव्हा येशूला हाक मारतो ना तेव्हा पुष्कळच्या समस्या आमच्यावर येतात. कारण सैतानाला नाही पाहिजे की आम्ही येशूचं नाव आमच्या मुखामध्ये घ्या. सैतानाला आवडत नाही की आम्ही येशूला हाक मारायला. आणि म्हणून तो कशा ना कशा त्रासामध्ये आम्हाला तो ढकलून देतो आणि आम्हाला त्रासामध्ये जातो आणि आजारामध्ये जातो, दुःखामध्ये असतो आणि मग आम्हाला हाक मारतो. पण देवाचं वचन सांगत आहे मला हाक मार म्हणजे मी करतो. कारण प्रभू परमेश्वर उत्तर देणारा देव आहे. आमचे हाक ऐकणारा देव आहे. आणि ज्याने ज्याने त्याला हाक मारले ते सगळ्यांनी आशीर्वाद झाले आहे. हालेलुया. आणि आपल्या अपेक्षा आहे की आम्ही तर त्याला हाक मारावी कारण की तो आम्हाला आशीर्वाद करणार आहे. आणि जेव्हा त्या आंधळ्या भिकाऱ्याने येशूला हाक मारले येशू म्हणजे त्याला माझ्याकडे आला. मग लोक जे लोक त्याला बंद ज्या लोकांना तोंड बंद कर बोलू नको ते सगळं त्याला घेऊन येशूकडे गेले. आणि जेव्हा येशूला हाक मारतो तेव्हा तो थांबतो आमची विचारपूस करतो आणि मग तो त्या आधार वाटत की मी त्यासाठी काय करा तुझी काय इच्छा आहे. आज प्रत्येकाला तेच विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू. प्रत्येकाचा वैयक्तिक तुझ्याचं सरळ म्हणत नाही असं म्हणतं की मी तुझ्यासाठी काय करा असं म्हणतो. ते म्हणतं की मी तुझ्यासाठी काय करू म्हणून तुझी इच्छा. पहिले त्यांनी म्हटलं की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि जसं त्याला हाक मारतो तेव्हा असं म्हणतं की मी काय करू तुझ्यासाठी काय इच्छा आहे. जी काय इच्छा आहे ती इच्छा परमेश्वर पुरं करण्यासाठी समर्थ आहे. आम्ही जगामध्ये पाहतो आमचे प्रेमी आमचे नातेवाईक आम्हाला सगळे मागं नाही का सगळे आमच्याकडे नाही आमच्याकडे आहे. कालच मला एकाने फोन केला पाच आहे माझी मुलगी दहावीपर्यंत चालली आहे मला पैसे नाही तर द्यायला पैसे नाही. म्हटलं मी आता मुंबईला चाललोय आणि मी आता घरात नाही पण आलं तरी बघतो काय करायचं. आणि मग ज्यावेळेस एखादा मनुष्य आमच्याकडे जो आम्ही आमच्या आयुष्यात त्याला मदत करतो. पण तो पुरुष सर्व जगाचा निर्माण करता पुरुष त्याला माहिती आहे की काय गरज आहे. त्याला माहिती आहे की आम्हाला काय कमी आहे. आणि म्हणतो होता की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल आणि तुला ठाऊक नाही अशा मोठ्या मी प्रभू परमेश्वर ज्या महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे मोठ्या आणि लहान गोष्टी सांगणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो की मला हाक मार आणि ज्याने अपघात सांगतो की ज्याने जर त्याला हाक मारली त्या प्रत्येकाने हाक त्याने ऐकलेला आहे. अब्राहमाने हाक मारली
इसाकाने त्याने हाक मारले किंवा इसाकाने हाक मारले, याकोबाने हाक मारले. याकोबला म्हटलं मी तुला जाऊ देणार नाही, मला आशीर्वाद केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. म्हणजे सांग किती त्याच्यामध्ये किती विश्वास म्हणजे आम्हाला देवाचा आशीर्वादाची गरज आहे. याकोब म्हटलं मी तुला, मला तू आशीर्वाद केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. आम्हाला त्याच्या चरणाजवळ जायचं आहे, त्याचे पाय धरले मला सांगितले की मला तो आशीर्वाद. जेव्हा आपण येशूकडे जातो तो नक्कीच आम्हाला आशीर्वाद करणार आहे. तर आता अंधा मनुष्य त्यात सुद्धा एक ऐकतो, आपल्या त्याची लेख लावला आणि त्याला स्वीकारलेला आहे. त्या त्या दिवसात स्वीकारलं नव्हतं, समुद्राच्या भीक मागतो, परंतु त्याची प्रार्थना, त्याचा आवाज त्या येशू ख्रिस्ताने ऐकला. आम्ही तर त्याचा स्वीकार केला आहे, आम्ही त्याचे लेकरं घालल्या होत्या, आम्ही त्याच्या पुत्र आणि कन्या घालल्या होत्या, आणि मग आमची हक्क ऐकणार. तो जास्त विशेष करून आमची हाक ऐकण्यासाठी समज आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. असं नाही म्हटलं की तुम्हाला हाक मार म्हणजे मी त्याला सोडून द्यायला नाही म्हटलं, पण तो म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाही अशा मोठ्या आणि घन गोष्टी मी तुला सांगेन. तो जर शास्त्रामधून तो आमच्याशी बोलमध्ये होता की मी तुला मोठ्या आणि घन गोष्टी सांगणार आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये काय संकट आहे हे प्रभूला माहीत आहे. पण आम्हाला त्याला हाक मारणं गरजेचं. त्याला मी आमच्या त्रासामध्ये, आमच्या आजारामध्ये आम्ही असं गोडपण बसलं आम्हाला काय कोणी मदत करणार नाही. पण जर आम्ही सांगितलं की आम्हाला प्रभूची गरज आहे, आम्हाला बरं व्हायची गरज आहे, तर नक्की प्रभू आमचे आवाज ऐकून आम्हाला बरं करणार आहे. आपण पाहतो आपल्या लाईफमध्ये मिनिस्ट्रीमध्ये पुष्कळ वेळेस आपण लोकांसाठी प्रार्थना केल्या, पुष्कळ देवाने बरं केलं, आशीर्वादित केलं, आणि तोच परमेश्वर आजही आपली प्रार्थना करण्याची समज आहे. आणि म्हणून तो याकोबाच्या 15 मध्ये 5 मध्ये की विश्वासाने केली प्रार्थना दुखणारी तास बरं करते. विश्वासाने मारलेली हा परमेश्वर ऐकतो. हालेलुया. जेव्हा आपण दोघे किंवा तिघे एकत्र येऊन प्रार्थना करतो तो परमेश्वर ते ऐकतो. आणि तो म्हणतो की तू मला हाक मार म्हणजे मी तुला नक्कीच उत्तर देणार आहे. प्रभू परमेश्वर जो आहे तो उत्तर देणारा देव आहे, तो आमची प्रार्थना देव आहे आणि तो कधी लबाड बोलत नाही. जो ते बोलत देवाच्यामध्ये ते सत्यवचन आहे आणि आमच्यासाठी करणार आहे हा असा विश्वास जर ठेवला तर परमेश्वर आताही आपल्या जीवनामध्ये फार मोठं कार्य करत आहे, फार मोठं आपल्या जीवनामध्ये बदल करत आहे. या 2013 मध्ये आम्ही आलो असताना आजचा हा 11वा दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये परमेश्वर आम्हाला म्हणताय की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि खरोखर तो परमेश्वर जो आहे तो उत्तर देणारा देव आहे. आम्ही त्याला हाक मारली तर नक्कीच आम्हाला उत्तर देणार आहे. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया, स्तुती करूया. थोडा वेळ आहे, आपण प्रार्थनेमध्ये घालूया, देवाला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूया, देवा करू आणि वचन आपल्यासाठी अधिक आशीर्वाद.